नमस्ते आदिशक्ती। आज आपण दर्शन घेणार आहोत अमरावती शहरातील श्री अंबा मातेचं। माझ्या भावाच्या विरोधात कधीच काहीच बोलू नकोस। भाऊजी तुम्ही भाऊजी तुम्ही इथं काय करताय? भाऊजी इथं काय करत होते? आई, आज जो प्रसंग घडला तो घडायला नको होता। माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही। श्रीमंत भाऊजी दरवाजाजवळ काय करत होते? मला त्यांची नजर काही चांगली नाही वाटली। हे सगळं माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे। आई, मला खरंच कळत नाहीये नेमकं काय झालंय ते। मला जे वाटतंय तसंच आहे की मग माझा गैरसमज होतोय। भाऊजी काही न बोलता का निघून गेले? काय असेल त्यांच्या मनात? आई, तू सगळं जाणतेस, आता तूच मला सांभाळ। जयेश, जयेश कुठे दिसत का नाहीये? आई, आई, सुनबाई, माझ्यासाठी थोडं पाणी आणणार का? काय करू? भाऊजींना पाणी नेऊन तर द्यायलाच हवं। मला काही त्यांची नजर चांगली नाही वाटत। जयेश आणि आईला मी ग्रामदेवतेच्या देवळात पाठवले। नवीन आहेस, तुझ्या हातून देवाची सेवा घडावी अशी आमची इच्छा आहे। अगं तुलाही देवत्व प्राप्त होईल आमची सेवा केलीस तर। भाऊजी हात सोडा। नीलिमा, हे काय? तू अजून तयार नाहीस? अगं अख्खं घर दाखवायचंय मला तुला। चल लवकर। काय झालं? तू अशी अस्वस्थ का दिसतेस मला? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय।
तुम्ही मगाशी बाहेर गेला होतात ना, तेव्हा जयवंत भाऊजींनी मला पाणी आणून द्यायला सांगितलं. मी जयवंत भाऊजींसाठी पाणी घेऊन गेले आणि अरे वा, म्हणजे दादाला तू स्वतः पाणी घेऊन गेली होतीस? म्हणजे प्रत्यक्ष दादाची सेवा तुझ्या हातून घडली. किती नशीबवान आहेस तू. तुला माहिती आहे का, त्याची सेवा करण्यासाठी लोक आज धरून बसलेले असतात. अगदी महिनोन महिने वाट बघत असतात की केव्हा त्याची सेवा करायला मिळेल आणि केव्हा त्याच्या कृपेचा प्रसाद त्यांना लाभेल म्हणून. आणि तू खरंच खूप पुण्यवान आहेस तू. आणि तुझ्यासारखी भाग्यवान बायको मला लाभली हे माझं भाग्यात समजतो मी. अगं दादाने पहिल्याच भेटीत तुझ्याकडनं सेवा करवून घेतली, याचा अर्थ त्याची तुझ्यावर आणि आपल्यावर कृपादृष्टी आहे. ओ नाही, मला असं म्हणायचं होतं की ग हो मला कळतंय तुला किती आनंद होतोय ते. हे बघ, यापुढे तुला जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा दादाची अशीच सेवा करत जातो. अगं गाठीशी पुण्य जमा होईल तुझ्या. तू आता लवकर तयार हो ना. अगं मला अख्खं घर दाखवायचंय तुला. कमॉन. आई, निलिमा, ये तुझ्यासाठी दागिने आपल्या घरच्या सुनांसाठी आहेत. आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, जयवंत भाऊजींबद्दल. काय ग? आई, जयेश बोलतोय. आले मी. तुम्ही इथं? माझं घर आहे हे, मला कोण रोखू शकणार आहे? आणि तू कशाला कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न करतेस? त्याचा काही उपयोग नाही. तेव्हा शहाणपणा यातच आहे. मी सांगितल्याप्रमाणे तू माझी सेवा कर. तुम्ही माझ्याबद्दल इतके घाणेरडे विचार करत असाल असं वाटलं नव्हतं मला. मी तुमच्या भावाची बायको आहे. दीर आहात तुम्ही माझे. दीर वडिलांप्रमाणे असतात, पण तुम्ही मात्र आपल्या नात्यालाच काय, तख्या माणुसकीलाच काळीमा फासायला निघालात. हो, लोक देव मानतात तुम्हाला, आणि तुम्ही मात्र सौजन्य आणि देवत्वाच्या मुखोट्याआड लपलेला एक वासनंद राक्षस आहात. या घरात, या गावात कुणी माझं ऐकून घेणारं नसेल ना, तरी माझी देवी माझं नक्की ऐकेल. आई, या घरातल्या आणि गावातल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर जयवंत भाऊजींच्या आंधळ्या भक्तीची झापडं लागली. त्यांना त्यांचा खरा चेहरा दिसतच नाहीये आणि त्यांना तो पाहायचा देखील नाहीये. आईंना आणि जयेशला काही सांगून उपयोग नाहीये, कारण ते जयवंत भाऊजींच्या एवढ्या आहारी गेलेत की ते माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवणार नाहीत. आई, तू सगळं पाहतेस, तुला त्यांचा पापी चेहरा दिसतोय. आता तूच तुझ्या या भाबड्या भक्ताची रक्षा कर. आई, कोणाला तरी माझ्या मदतीला पाठव. आता तूच माझा सांभाळ कर. अगं निलिमा, ये ओळख करून देते हिच्याशी. ही रखमा, आपल्या घरची मोलकरीण. मोलकरीण कसली? आपल्या घरची सदस्य असते. मागच्या आठवड्यात ती गावी गेली होती, मीच तिला बोलवून घेतलंय तुझ्याकरता. रखमा, बरं झालं आलीस. अगं, एकीला दोघी मदतीला असल्या की काम करायला सुद्धा मजा येते. मला काय म्हणशील? काय झालं आई? ही काही बोलत का नाही? आल्यापासून बघते मी, नुसती गप्प गप्प आहे. कसला तरी धक्का बसलाय तिला. 2-3 वर्ष झाली बोलतच नाहीये.
बयो, तू बरोबर ओळखलंस. तू बरोबर ओळखलं होतंस त्या माणसाला. आणि अशी तू पहिली नाही आहेस. अशा बऱ्याच जणी आहेत. मीही त्यापैकी एक आहे. तुला तर बोलता येत नव्हतं ना? तोंड बंद ठेवलं होतं. कारण जरी मी बोलले असते तरी कोणीच विश्वास ठेवला नसता ग. कारण इथे फक्त त्याचंच राज्य चालतं ना. कुणीच काही नाही बोलू शकत. पण कोणीतरी बोलायलाच हवं ना. कोण बोलणार, कसं बोलणार आणि कोण विश्वास ठेवणार या सगळ्यावर? मग हे असंच चालू द्यायचं? तू काळजी नको करूस. मी तुझा बळी नाही जाऊ देणार. आता या घरच्या बाईवर देखील त्याची वाईट दृष्टी पडली आहे ना. या प्रकारावर इलाज म्हणून माझ्याकडे एक उपाय आहे. दर पौर्णिमेच्या रात्री तो देवीशी संवाद साधतो. त्या रात्री तो घरी एकटाच असतो. त्या रात्री घरचे सगळेच गावाबाहेर पडतात. या पौर्णिमेच्या रात्री तो घरी एकटा असताना मी त्याला संपवेन. हे पाप कायमचं मी नष्ट करेन. रखमा, तू तयार आहेस ना? झाली का सगळी तयारी? सगळी तयारी झाली आहे आणि मी ही कधीची तयारी. चल. आणि ज्येष्ठ ना, ऐक, मी जरा घरी जाऊन येते कारण माझं महत्वाचं काम आहे. ये रखमा ये. मी तुझीच वाट बघत होतो. तू मला मारणार आहेस? अगं आजपर्यंत कित्येक जणींनी हे प्रयत्न केलेत, पण जे कोणालाही शक्य झालं नाही ते तुला शक्य होईल. माझ्या बायकोला जेव्हा माझ्याबद्दल या गोष्टी कळाल्या तेव्हा तिनं सुद्धा इतरांना हे सांगण्याचा आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. मी तिला माझ्या मार्गातून दूर केलं. मी माझ्या बायकोला सोडलं नाही. तू काय चीज आहेस? आजपर्यंत मी एकीलाही सोडलं नाही. तू तोंड बंद ठेवलंस म्हणून जिवंत राहिलीस. पण आज तू माझ्या विरुद्ध बंडखोरी पुकारायला निघाली आहेस. आता तुझी खैर नाही. जयवंतराव, हा काय मूर्खपणा आहे?
तुम्ही इथे काय करताय? तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली? चला बाहेर वा. आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. यू आर अंडर अरेस्ट. अटक करायला आला? कशाबद्दल? मी काय चूक केली आहे? चला चालते बा इथून. तुम्ही कुणाच्या घरात आला आहात माहिती आहे तुम्हाला? आणि मी देवीशी संवाद साधताना तुमची इथे येण्याची हिंमतच कशी झाली? ते पोलीस स्टेशनला आल्यावर सांगतो. चला. मी येणार नाही. मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही मला अटक करताय? तुला काय समजत होते आणि काय निघालास तू? तुला मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते मला. जा इन्स्पेक्टर घेऊन जा त्याला. नीलिमा, आज तुझ्यामुळं आणि रखमामुळं दादाचं खरं रूप आमच्या समोर आलं. आई, आजवर जयवंत भाऊजींनी एवढी पापं केली, त्यांची तेवढी हिंमत झाली याला आपण सगळेच कारणीभूत आहोत. अहो, आपण सगळेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसमोर अगदी आसानीने हार मानत असतो आणि मग त्याच्यातून सरळ सोप्या मार्गाने बाहेर पडण्यासाठी जयवंत भाऊजींसारख्या बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या नादी लागतो. खरं तर देवीने त्याच्या भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा भक्ताने देवीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नाहीये. आपण थेट देवीशी संवाद साधू शकतो. आपल्याला मनापासून जे काही वाटतं ते देवीला सांगितलं तर ते देवीपर्यंत पोहोचणार. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी देवाचा गैरवापर करून घेणार असेल तर आपण तिथेच त्याला कुंपण घालायला हवं. आजपर्यंत दादाला आपण देव मानत आलो. त्याचं हे खरं रूप यापूर्वी आपल्यासमोर का नाही आलं? अहो, हे सगळं देवीने आत्ता घडवून आणलंय. जयवंत भाऊजीचा पापाचा घडा भरण्याचीच ती वाट पाहत होती आणि आज वेळ आल्यावर तिने त्यांना शिक्षा दिली. रखमा, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तू हिंमत दाखवलीस आणि आजवर ज्या ज्या स्त्रियांवर अन्याय झालाय त्या सगळ्यांना न्याय मिळवून दिलास. तुझे खरंच खूप उपकार आहेत आमच्या सगळ्यांवर. बास आता, पुरे माझं कौतुक. तर तुम्ही सगळे थोडा वेळ बाहेर जा. मगाशच्या झटापटीत खोली केवढी अस्ताव्यस्त झाली आहे. मी ती नीटनेटकी लावून येते. रखमा, तू बाहेरून कशी काय आलीस आणि धावत का आलीस? अहो ताई, घोळ झालाय. जयवंतने आपलं बोलणं आधीच ऐकलं होतं आणि त्याच्या माणसांनी मला माझ्याच घराजवळ धरून ठेवलं होतं. मी कशी बशी स्वतःची सुटका करून तुमचे जीव वाचवण्यासाठी आले इथे. बर, मला सांगा, इथे सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे त्यांनी काही केलं तर नाही? सगळं ठीक आहे. जयवंत भाऊजींना आताच पोलीस पकडून घेऊन गेले. पण मला एक कळत नाही रखमा, तुला तिकडे पकडून ठेवलं होतं, मग इकडे जयवंत भाऊजींना पकडून देणारी कोण होती? तू इथे आहेस, मग आत येते कोण आहे?
ती साक्षात देवी होती, अंबामाता होती. आपल्या मदतीसाठी साक्षात अंबामाता धावून आली. अंबामातेचा